गेम ऑन होतीये. कांड्रोले त्याला ऑपोजिट फाइट करतोय संघ गावंडवाडी आणि इथनं पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राहुल. पहिला चेंडू आणि सन्मान देण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. गावंडवाडी संघाचा हा होम ग्राउंड आणि याच ग्राउंडवर ही नाईट रणजी शृंखला खेळणं म्हणजे त्यासाठी पर्वणी आहे. या ग्राउंडचा अनुभव आहे. कित्येक सामने या स्पर्धेमध्ये त्याने खेळून काढलेत, पारितोषिके देखील पटकावलेत आणि आता नाईट रणजी शृंखलेमध्ये खेळत असताना कांड्रोली संघाच्या विरोधामध्ये पहिला चेंडू अगदी यावेळी आडवा टप्प्यामध्ये येण्याचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न. ठिकाणी पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक उते आणि सिंगलच्या साहाय्याने आपल्या संघाचा श्रीगणेशा करत असताना धावफलकावरती एक धाव जोडली जाईल. स्कोररच्या भूमिकेमध्ये उत्तम पादीर सर या ठिकाणी जोडलेत. सातत्याने त्यांचं खूप मोठं योगदान नाईट रणजी शृंखलेमध्ये असतं. अजिंक्य पवार केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ते प्रक्षेपण या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून. संपूर्ण टीमचं करूया इथे मनपूर्वक या ठिकाणी कौतुक. सामना 4 षटकांचा. पहिला लीडिंग एज होती. अगदी बॅटच्या कॉर्नरला चेंडू फक्त स्पर्श झाला होता. विकेट किपर कडनं इथं थोडीशी होती चुकी आहे आणि या चुकीचा फायदा घेईल का फलंदाज. तो फलंदाज आपण पाहतोय यावेळी स्ट्राईक एंड वरती राजेश. कित्येक संघाला पराभूत केलंय गावंडवाडी या टीमनं. मात्र नाईट रणजी शृंखलेमध्ये तुमचा एक चाणक्य नजर असली पाहिजे. चेंडू वरती प्रॅक्टिस सराव असला पाहिजे आणि त्यासाठी नाईट रणजी शृंखला आपण मागचा सामना पाहिला असेल. कित्येक वर्षाचा अनुभव. फक्त डे ची स्पर्धा असो नाईटची स्पर्धा असो मोहनने अतिशय चांगली खेळी दाखवली आणि त्या स्पर्धेचा किंग म्हणून ठरला. मोहन पारधी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याला प्रदान केला आणि एकाकी झुंज देत असताना नेरळ कर्जत विभाग संघाला त्याने एक ट्रॉफी मिळवून दिली आणि कशिळे विभाग संघाला या ठिकाणी परास्त केलं. एक चांगला खेळ मोहनचा राहिला. मोहनचा संघ देखील या नाईटला खेळेल. पुन्हा एकदा एक धावेने धावफलक पुढे सरकत असताना ऑन स्कोर बोर्डवरती धावफलक 3 या धावसंख्येवरती. काय आयोजन आहे. आयोजनाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी होईल. भव्य दिव्य ट्रॉफी त्याचबरोबर आपण दाट टावर आपण पाहतोय. त्याच्या प्रकाश ज्योतामध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे डेच्या रूपानं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळेस थोडासा स्लो गतीचा चेंडू पेस केला होता. मात्र बीड विकेटला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू अतिशय वेगाने जात असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे मन बाउन्स 4 धावा. धन्यवाद डीजे. एक षटकांचा खेळ इथनं संपलाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. बिनगडी बाद अशी सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्कोर होती गावंडवाडी यावेळी टॉस हारला त्यावेळी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय सलामीची जोडी राहुल आणि राजेशच्या माध्यमातून. राजेशने आपल्या चांगल्या खेळीमध्ये मिड विकेटला शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर धावफलक 1 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा. सेकंड ओव्हर या ठिकाणी पेस करण्यासाठी रघुनाथ या ठिकाणी सज्ज होत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने मध्यम गतीचा गोलंदाज
आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज राईट मोर द विकेटने. थोडीशी या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट टाकत असताना रनअप या ठिकाणी घेत असताना चुकी होत असताना हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न करेल राईट मोर विकेटने. स्लो गतीचा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दिली, क्षेत्र मोकळा आहे त्या ठिकाणी. चेंडू चाललाय 1-1 चौकार. हा पहिला चौकार सलामी देत असताना राजेच्या बॅट मधून आपण मागच्या शेवटच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार पाहिला आणि या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपण चौकार पाहिला राहुलच्या बॅट मधून. एक चांगली केळी या गावंडवाडी टीमला लाभली आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतरक्षक आहे, मात्र शतरक्षकाला बीट करून चेंडू चाललाय बॉम्ब बाउन्स. पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अतिशय वेगाने जात असताना ऑन स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 15 धावा सद्यस्थितीमध्ये. शेकोटी आपण काळजीपूर्वक पेटवा. अनेक कृपया मैदानाच्या बाहेर शेकोटी पेटू नका. आणि जर तुम्हाला थंडी लागत असेल तर आपण आपलं व्यासपीठ खुलं आहे, आपण बिंदास या ठिकाणी व्यासपीठावर या. व्यासपीठाला आल्यानंतर आपली जी थंडी आहे ती थंडी निश्चितपणे उडेल. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न तळम्यांच्या दिशेला. 2 धावा सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धावेने धावपल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय ऑन स्कोर बोर्ड वरती 17 धावा. 2 चेंडूवर 2 चौकार. नंतर या तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. एक चांगली केळी राहुल आणि राजेशच्या या सलामीच्या जोडीकडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट होईल त्यावेळेस दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कोल या ठिकाणी केला जाईल. सर्व संघांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा कुठं चेंडू त्या ठिकाणी क्षेत्र मोकळे आहे. चेंडू चाललाय मैदानाच्या समांतर. रेंगाळत चेंडू चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून हा येणारा तिसरा चौकार. राहुलच्या माध्यमातून नाईट रनची शृंखलेला देखील पाहायला मिळते. मिड विकेटला शतरक्षक पॉइंटच्या दिशेला आले. 1-2 शतरक्षण चांगले झाले. आता मात्र या चेंडूवर आली एकेरी धाव. एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट होत असताना आता ऑन स्क्वेअर वरती आपण पाहतोय राजेशच्या बॅट मधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी मिड विकेटला. दुसरं षटक रघुनाथ थोडस महागडं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी राहुलने पहिले षटक हाताळलं त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर रघुनाथनं थोडस खराब षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस बिग ब्लास्ट चेंडू उडवलाय. अतिशय चांगला दर्जेदार पटका, नजाकत आणि देखना पटका येतोय. समालोचन कक्षाला सलामी देत असताना राहुल राजेश ऑन द फायर. षटकार.
या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 21 धावा तब्बल खर्च केल्या रघुनाथने. आपण बघितले दोन्ही फलंदाज दर्जेदार बॅटिंग करत असताना राहुल आणि राजेच्या माध्यमातून 21 धावा रघुनाथने खर्च केल्या. P1चं षटक ज्यावेळी सातळलं राहुलने त्यांनी केवळ धावा खर्च केल्या तर 7 आणि इथनं ज्यावेळी दुसरं षटक रघुनाथने हाताळलं धावा खर्च केल्या म्हणजेच 21. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलाय दोन षटकाच्या अंती. बिनगडी बादच्या मोबदल्यामध्ये गावंडवाडी टीम नाणेफेक लॉस होत असं ना 28 धावा. तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत अनंता. कमबॅक करावं लागेल अनंताला. राजेश आणि राहुलचं वादळ या ठिकाणी आपण पाहतोय. राहुल ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये 3 चौकार आपण बघितले. राहुलला थांबवावं लागेल. यावेळेस क्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते मात्र थोडीशी ताकद कमी मी तर म्हणेन या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव आली आहे. एक धावेने धावफलक पुढे सरकला. 29 धावा धावफलकावरती. किटीस लाईव्हच्या माध्यमातून आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी की अजिंक्य पवार सर त्यांची गाडी मध्यंतरी बंद पडली. त्यानंतर रस्त्यामध्ये अडचणी आणि त्या अडचणीला सामना करत ते इथपर्यंत पोहोचले आणि सातत्याने डे नाईट करून देखील आदरणीय हरचंद्र बांगारे सरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी स्पर्धा कव्हर करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. इमर्जन्सी ऑर्डर आणि त्यानंतर इथं येणं म्हणजे खूप कठीण असतं या लाईव्ह वाहिनीसाठी आणि अजिंक्य पवार सरांनी निश्चितपणे बांगारे सरांचं या ठिकाणी विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी सज्ज झालं आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा कव्हर होत असताना आपण ही घर बसले आपण एन्जॉय करतोय. जे स्पर्धा लाईव्ह पाहताय त्या सर्व क्रिकेट संघांचं या आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथं सामना मैदानाच्या आतमध्ये लढतो. एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारी कांड्रोली टीम किती खालापूर तालुक्यामध्ये मधून या ठिकाणी बिलॉंग झाले आणि याच स्थानिक परिसरामधील हा गावंडवाडी संघ बॅटिंग करत असताना फटका फसलाय आणि त्या ठिकाणी सुवर्ण संधी होती झेल टिपण्याची. टिपता आला नाहीये. अंदाज अनुमान चुकला. सहजरित्या झेल टिपायचं होता मात्र थोडस झेल टिपायचं होता मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं. आता मात्र दुसऱ्या चेंडूवर डेफिनेटली त्रिफळच्या रूपानं गडी बाद होतोय. पहिला राजेच्या माध्यमातून राहुल राहुल बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकासाठी इंटर झालेत रमेश ऑन द स्ट्राइक. अकोटप्याचा चेंडू आप ट्रॅकरचा चेंडू त्या ठिकाणी भिडकावून दिलाय मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
चांगलं झालं होतं, मात्र फेकी थोडीशी खराब मी तर म्हणेन. धावचीच्या रूपानं तुम्हाला विकेट पुन्हा मिळालं असतं, मात्र फेकी चुकीची आणि त्या चुकीच्या मोबदल्यामध्ये 2 धावा दबलकावरती आणि तिसऱ्या षटकाला देखील समाप्ती दिली जाते. पंच सामना चालू करा, अगोदरच उशीर झालाय. चौथ्या क्रमांकासाठी गोलंदाज मार्क वरती येतात जगन. राहुल बाद झाले, रमेश आतमध्ये आपल्याला पाहतोय क्रिस वरती. राजेश आणि रमेश अशी जोडी. 36 धावा दाबलकावरती. पंच आपण रिदम तोडू नका, कंटिन्यू करा सामना. अगोदरच आपण उशिराने चालू केलेत, त्यामुळे थोडीशी घाई करा जेणेकरून लवकरात लवकर सामने आपल्याला संपवता येतील. जगन पहिला चेंडू स्पेस करत असताना अतिशय चांगला खेळ, मात्र या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी चेंडू जात असताना इष्टांच्या समांतर विकेट किपरच्या हातामध्ये आला. इथनं खराब चेंडू आणि अमांतर धाव दापल जोडल्यानंतर 37 ऑफ 1 विकेट अशी स्थिती. यावेळेस ट्रॅकरचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मोकळे आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. ज्येष्ठ नागरिक व अफाट क्रिकेटवरचं प्रेम म्हणून त्याच्यावर आहे असे कृष्ण दादा लोबी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. समोरच्या दिशेला अगदी 2 क्षेत्ररक्षका मधोमध चेंडू चाललाय, सीमारेषा पार. पुन्हा एकदा हा येणारा गोलंदाज त्याच्या माध्यमातून केलाय प्रहार आणि चौकार. धावफलक पोचलाय. होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा घेत असताना कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यावेळी सीडिंग एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अगदी विकेट किपर चेंडूवर आले. एकच धाव आली आहे. एक धाबेने 46 धावा धावफलकावरती. जो टार्गेट पाहिजे होता तो टार्गेट धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना आपण 4 षटकांचा या ठिकाणी संपन्न करतोय. पहिलं सत्र या ठिकाणी चालू असताना अगदी काही चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना चौथ्या षटकामधील पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज आपल्या बरोबर आले होते आणि खराब डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अशा चुका तुम्हाला निश्चितपणे महागात पडू शकतात दुसऱ्या सत्रामध्ये. 2 धावा धावफलक जाऊन पोहोचलाय. 48 धावा धावफलकावरती. आप ट्रॅकरचा चेंडू रीडिंग एज होती. क्षेत्ररक्षक बीट झालेत. चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामधून निसटून. चेंडू चाललाय सीमारेषा पार, मैदानाच्या समांतर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक येतोय राजेशच्या बॅट मधून, रमेशच्या बॅट मधून, चौकार.
अर्धशतक पूर्ण होत असताना 52 धावा दापलकावरती गावंडवाडी टीमच्या. एडिंग गेज पुन्हा एकदा शतरक्षक आहेत स्लीपला. दोन शतरक्षकाला बेट करून चेंडू मागे चाललो होता आणि चांगलं शतरक्षण होत असताना एकेरी धाव आली आहे. पंच एक धाव ना, एक आले. एक धाबेनेशी हे सत्र या ठिकाणी संपुष्टात आलं जातं आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 4 षटकांच्या अंती 53 धावा. 54 धावांची विजय गरज ती म्हणजे कांड्रोली टीमला. कशा पद्धतीने या ठिकाणी डिफेन्स करणार की कशा पद्धतीने कांड्रोली संघ चेस करणार या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. एकनाथ खंडवी कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील एकनाथ खंडवी की या विभागामधील एक चांगले समालोचक आहेत.